आनंदित होऊन शिवांनी त्यांना दिव्य अस्त्र परशु प्रदान केला. त्या दिवसापासून राम हे परशुराम झाले. सहस्रार्जुन वध. त्या काळात कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक अत्याचारी राजा होता. त्याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमातील कामधेनू जबरदस्तीने घेतली. हा अपमान सहन न करता परशुरामांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा पराभव करून धर्माची स्थापना केली. प्रतिशोध आणि 21 मोहिमा. पण सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी सूड घेत जमदग्नी ऋषींचा वध केला. हे पाहून परशुरामांच्या अंतःकरणात प्रचंड क्रोध उसळला. त्यांनी प्रतिज्ञा केली, मी पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय विहीन करीन. यानंतर त्यांनी अन्यायी राजांचा नाश केला. पण हे फक्त सूड नव्हते, ते धर्मसंतुलनासाठी होते. त्याग आणि परिवर्तन. सर्व युद्धानंतर त्यांनी संपूर्ण पृथ्वी दान केली आणि स्वतः राज्य स्वीकारले नाही. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातील त्याग स्पष्ट दिसतो. नंतर ते तपस्येसाठी निघून गेले आणि शांत गुरु बनले. अर्जुनासोबतचा प्रसंग. भगवान राम यांनी शिवधनुष्य तोडल्यावर परशुराम रागाने त्यांच्यासमोर आले. पण रामांच्या शांत स्वभावाने आणि दिव्य शक्तीने परशुरामांचा अहंकार निवळला. त्या क्षणी त्यांनी ओळखले की रामच खरे विष्णू अवतार आहेत. त्यांनी आपला क्रोध सोडून त्यांना प्रणाम केला. गुरु म्हणून भूमिका. यानंतर परशुरामांनी अनेक महान योद्ध्यांना शिक्षण दिले. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण. त्यांनी युद्धकला आणि धर्म यांचा संतुलित उपयोग शिकवला. चिरंजीवी आणि भविष्य. परशुराम हे चिरंजीवी मानले जातात. असे मानले जाते की ते आजही महेंद्र पर्वतावर तप करत आहेत आणि भविष्यात कल्की अवतार यांना शस्त्रविद्या शिकवतील. मुख्य संदेश. परशुरामांचे जीवन आपल्याला 3 महत्त्वाचे धडे देते. योग्य तंत्र व संयम यांचा संतुलन आवश्यक आहे. क्रोधाचा उपयोग योग्य ठिकाणीच करावा. शेवटी अहंकारावर विजय मिळवणेच खरे यश आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा.